मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत फिटमेंट फॅक्टर संदर्भात महत्त्वाचा ताजा अपडेट चर्चेत आहे आणि संभाव्य अंमलबजावणीच्या तारखांबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती विविध स्तरांवरून समोर येत आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजच्या या सविस्तर अपडेटमध्ये आपण फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय, तो किती असू शकतो, संभाव्य तारखा कोणत्या, कोणाला फायदा होईल, पेन्शनवर काय परिणाम होईल आणि पुढील प्रक्रिया कशी असेल हे सर्व मुद्दे विस्ताराने समजून घेणार आहोत. सर्वात आधी फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. फिटमेंट फॅक्टर हा असा गुणांक असतो ज्याच्या आधारे जुन्या बेसिक पगाराचे नवीन बेसिक पगारात रूपांतर केले जाते. 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ झाली होती. आता 8व्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटना हा फिटमेंट फॅक्टर किमान 3.0 ते 3.5 दरम्यान ठेवण्याची जोरदार मागणी करत आहेत. जर ही मागणी मान्य झाली तर पगार संरचनेत ऐतिहासिक वाढ होऊ शकते. सध्या विविध कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारकडे लिखित मागण्या सादर केल्या आहेत. त्यामध्ये किमान वेतन वाढ, फिटमेंट फॅक्टर वाढ, भत्ते पुनर्रचना आणि पेन्शन गणनेत बदल यांचा समावेश आहे. अधिकृत पातळीवर आयोग स्थापन करण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. संभाव्य वेळापत्रकाबाबत असे बोलले जात आहे की आयोग स्थापन झाल्यानंतर माहिती संकलन, विभागनिहाय अभ्यास, संघटनांची चर्चा आणि शिफारसी तयार करण्यासाठी साधारण 12 ते 18 महिने लागू शकतात. त्यामुळे अंमलबजावणीची तारीख जाहीर होण्यापूर्वी अनेक टप्पे पार करावे लागणार आहेत. आता संभाव्य वाढ किती होऊ शकते याचा अंदाज पाहूया. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा बेसिक पगार 18,000 रुपये आहे. जर फिटमेंट फॅक्टर 3.2 लागू झाला तर नवीन बेसिक पगार सुमारे 57,000 ते 60,000 रुपयांच्या आसपास जाऊ शकतो. त्यावर महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि इतर भत्ते वेगळे मिळतील. म्हणजे एकूण पगारात मोठी उडी दिसू शकते. त्याचप्रमाणे ज्यांचा बेसिक पगार 25,000 किंवा 30,000 आहे त्यांच्यासाठी वाढ आणखी जास्त असू शकते. या बदलाचा मोठा फायदा निवृत्ती वेतनधारकांनाही होणार आहे, कारण पेन्शनची गणना बेसिक पगारावर आधारित असते. फिटमेंट फॅक्टर वाढला तर नवीन पेन्शन स्ट्रक्चरनुसार पेन्शनमध्येही मोठी वाढ होईल. फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांनाही याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे केवळ सध्याचे कर्मचारीच नाही तर निवृत्त कर्मचारी देखील या अपडेटकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे संभाव्य अंमलबजावणी तारीख. आधीच्या वेतन आयोगांमध्ये सुधारणा बहुतांश वेळा 1 जानेवारीपासून लागू करण्याची परंपरा राहिली आहे. त्यामुळे पुढील चक्रातही अशाच प्रकारची प्रभावी तारीख ठेवली जाऊ शकते अशी चर्चा आहे. 8व्या वेतन आयोगाची प्रक्रिया नेमकी कशी चालते हेही समजून घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम सरकार आयोग स्थापन करते. त्यानंतर आयोग विविध मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे आणि कर्मचारी संघटनांकडून माहिती गोळा करतो. वेतन संरचना, महागाई दर, जीवनमान खर्च आणि आर्थिक स्थिती यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर शिफारसींचा अहवाल तयार होतो. हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जातो आणि कॅबिनेट मंजुरीनंतर अंमलबजावणी होते. एकूण पाहता 8वा वेतन आयोग आणि फिटमेंट फॅक्टर वाढ हा विषय आता निर्णायक टप्प्याकडे जाताना दिसत आहे. पुढील काही काळात आयोग स्थापन, वेळापत्रक जाहीर आणि प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी या घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पुढील अपडेटमध्ये अधिकृत माहिती समोर येताच सविस्तर विश्लेषण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत फिटमेंट फॅक्टर संदर्भात महत्त्वाचा ताजा अपडेट चर्चेत आहे आणि संभाव्य अंमलबजावणीच्या तारखांबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती विविध स्तरांवरून समोर येत आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजच्या या सविस्तर अपडेटमध्ये आपण फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय, तो किती असू शकतो, संभाव्य तारखा कोणत्या, कोणाला फायदा होईल, पेन्शनवर काय परिणाम होईल आणि पुढील प्रक्रिया कशी असेल हे सर्व मुद्दे विस्ताराने समजून घेणार आहोत. सर्वात आधी फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. फिटमेंट फॅक्टर हा असा गुणांक असतो ज्याच्या आधारे जुन्या बेसिक पगाराचे नवीन बेसिक पगारात रूपांतर केले जाते. 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ झाली होती. आता 8व्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटना हा फिटमेंट फॅक्टर किमान 3.0 ते 3.5 दरम्यान ठेवण्याची जोरदार मागणी करत आहेत. जर ही मागणी मान्य झाली तर पगार संरचनेत ऐतिहासिक वाढ होऊ शकते. सध्या विविध कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारकडे लिखित मागण्या सादर केल्या आहेत. त्यामध्ये किमान वेतन वाढ, फिटमेंट फॅक्टर वाढ, भत्ते पुनर्रचना आणि पेन्शन गणनेत बदल यांचा समावेश आहे. अधिकृत पातळीवर आयोग स्थापन करण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. संभाव्य वेळापत्रकाबाबत असे बोलले जात आहे की आयोग स्थापन झाल्यानंतर माहिती संकलन, विभागनिहाय अभ्यास, संघटनांची चर्चा आणि शिफारसी तयार करण्यासाठी साधारण 12 ते 18 महिने लागू शकतात. त्यामुळे अंमलबजावणीची तारीख जाहीर होण्यापूर्वी अनेक टप्पे पार करावे लागणार आहेत.
आता संभाव्य वाढ किती होऊ शकते याचा अंदाज पाहूया. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा बेसिक पगार 18,000 रुपये आहे. जर फिटमेंट फॅक्टर 3.2 लागू झाला तर नवीन बेसिक पगार सुमारे 57,000 ते 60,000 रुपयांच्या आसपास जाऊ शकतो. त्यावर महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि इतर भत्ते वेगळे मिळतील. म्हणजे एकूण पगारात मोठी उडी दिसू शकते. त्याचप्रमाणे ज्यांचा बेसिक पगार 25,000 किंवा 30,000 आहे त्यांच्यासाठी वाढ आणखी जास्त असू शकते. या बदलाचा मोठा फायदा निवृत्ती वेतनधारकांनाही होणार आहे, कारण पेन्शनची गणना बेसिक पगारावर आधारित असते. फिटमेंट फॅक्टर वाढला तर नवीन पेन्शन स्ट्रक्चरनुसार पेन्शनमध्येही मोठी वाढ होईल. फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांनाही याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे केवळ सध्याचे कर्मचारीच नाही तर निवृत्त कर्मचारी देखील या अपडेटकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे संभाव्य अंमलबजावणी तारीख. आधीच्या वेतन आयोगांमध्ये सुधारणा बहुतांश वेळा 1 जानेवारीपासून लागू करण्याची परंपरा राहिली आहे. त्यामुळे पुढील चक्रातही अशाच प्रकारची प्रभावी तारीख ठेवली जाऊ शकते अशी चर्चा आहे. 8व्या वेतन आयोगाची प्रक्रिया नेमकी कशी चालते हेही समजून घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम सरकार आयोग स्थापन करते. त्यानंतर आयोग विविध मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे आणि कर्मचारी संघटनांकडून माहिती गोळा करतो. वेतन संरचना, महागाई दर, जीवनमान खर्च आणि आर्थिक स्थिती यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर शिफारसींचा अहवाल तयार होतो. हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जातो आणि कॅबिनेट मंजुरीनंतर अंमलबजावणी होते. एकूण पाहता 8वा वेतन आयोग आणि फिटमेंट फॅक्टर वाढ हा विषय आता निर्णायक टप्प्याकडे जाताना दिसत आहे. पुढील काही काळात आयोग स्थापन, वेळापत्रक जाहीर आणि प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी या घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पुढील अपडेटमध्ये अधिकृत माहिती समोर येताच सविस्तर विश्लेषण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.